तर गोपीनाथ मुंडे आज काँग्रेसमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा हा दावा आहे। गोपीनाथ मुंडेंना शरद पवारांनीही हाच सल्ला दिला होता, कारण भाजपमध्ये त्यांचा छळ होत होता। संजय राऊतांचा हा खळबळजनक दावा आहे। तर मनोहर जोशींचा अपमान करणाऱ्यांनी इतर नेत्यांना संस्कार शिकू नयेत, अशा शब्दात संजय राऊतांच्या दाव्यावर नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। जुनी बातमी आहे फार। गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता, छळ केला होता त्या लोकांनी। मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते, त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा। आम्हाला माहिती आहे, आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा। जुनी बातमी आहे फार। गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता, छळ केला होता त्या लोकांनी। मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते, त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा। आम्हाला माहिती आहे, आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा। ते पवार साहेबांना भेटले, ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले, पण मनमोहन सिंग हे एक सज्जन गृहस्थ होते। त्यांना अशा प्रकारच्या पक्षांतराला त्यांनी विरोध केला होता। त्याच्यामुळे त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही आहात तिथेच थांबा। कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते। गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पार्टी वाढवली, घराघरामध्ये पोहोचली आणि अखेरच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्येच राहिले। संजय राऊत, तुम्ही मात्र खासदारकी मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये जाणार आहात। मनोहर जोशींच्या विरोधामध्ये तुम्ही शिवतीर्थावर काय काय शब्द वापरले, मनोहर जोशींचा अपमान करून त्यांना स्टेजवरून खाली उतरवणारे जनाब संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुम्ही होतात। त्यामुळे नेत्यांच्या सन्मानाबद्दल संजय राऊत बोलू नये। आज गोपीनाथजी मुंडे हयात नाहीत आणि त्यांचा अपमान करण्याचं काम हे दुर्दैवानं काँग्रेसचे नेते आणि संजय राऊत तुम्ही करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।